आणि आता जातोय आम्ही तिकडे. तर तो स्पॉट आहे कोणता तो पण मी एक्सप्लोअर करतो. काहीच तुम्हाला आता मी जादू दाखवू इच्छितो. हे आपले फॅन आहेत, पाटणा आपले येत असतात. तर हे गावातून फिरण्याची जी मजा भाई वेगळीच आहे ना. म्हणजे असं कुठल्या म्हणजे सिटीमध्ये असं पण हॉर्न बिन गाड्या बिड्या असतात, काय कसलाही आवाज नाही, मनमुराद आपण फिरू शकतो इथं गावामध्ये. ते दोघं नाही, ते दोघं आणि मी एकटा, बघू कोण कोणाला नडतो. आम्ही आणली होती. ह्याला बोलू बॉल असं तरी सोमला ठेव. तुझाच घात तुला केला की नाही. तू उद्या पूर्ण ब्लॉग बघ आणि कोण प्यायला आणि कोण नाही सर डबल कोण प्यायला फक्त बघतो. तर हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय एका स्पॉट वरती आणि तो स्पॉट हिडन स्पॉट आहे. कोणाला माहीत नाही, म्हणजे जे इथे चिपळूणचे आहेत त्यांना नेमकं त्यांना माहिती असेल. तर त्या स्पॉटवर जातोय आम्ही. तर तो स्पॉट आहे कोणता तो पण मी एक्सप्लोअर करतो. सुरेश पण आहेत आमच्यासोबत. हे आपले फॅन आहेत, पाटणा आपले येत असतात. चला. तर गाईज ही आहे वाशिष्ठी नदी. तर हे गावातून फिरण्याची जी मजा भाई वेगळीच आहे ना. म्हणजे असं कुठल्या म्हणजे सिटीमध्ये असं पण हॉर्न बिन गाड्या बिड्या असतात, काय कसलाही आवाज नाही, मनमुराद आपण फिरू शकतो इथं गावामध्ये. आणि गावामध्ये फिरण्यात जी मजा आहे ती आपल्या शहरामध्ये फिरण्याची मजा नाही आहे भावा. एक नंबर वाटते. हॉर्न आहे हा. काहीच त्या सुंदर अशा वातावरण मी एक माझं गाणं बोलू इच्छितो. पाठवून सूर द्या. तू बघा ओरड हळूहळू, हा हळूहळू. कसं ओरडशील? असं नाही. मग तुम्ही सांगा, माझ्यापेक्षा याचा आवाज मोठा होणार की नाही? हळूहळू हळू. हा ते विसरू नको रे आई बोल. विसरू नको रे आई बापाला. विसरू नको रे आई बापाला जिजवली त्याने काया. काहीच गाणं संपलेलं आहे. गाणं आवडलंच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपल्या जीपेच्या अकाउंटला आणि आपल्या जीपेच्या अकाउंटला 10 रुपये जीपे करा. अशा जसं सोमने ट्राय केलं तसं कोणी ट्राय करू नका. सोम ट्राय करतोय, मी पण ट्राय करतो गाणे बिना बोलायचा. सोमच्या घशामध्ये सोमच्या गळ्यामध्ये जी कला आहे, स्वर आहेत. आज मी का गाणी बोलतोय, कारण अर्जित सिंगला मी समोरासमोर भिडतोय ना, माझे सूर त्याला भिडतात म्हणून मी गाणं बोलतोय. अर्जित सिंग, कबीर सिंग. ते तिकडं तो अर्जित सिंग, मी हरजित सिंग. तो कबीर सिंग, मी आबिर सिंग. हे दोघं भावकीतलेच होते, भाऊ. त्या दोघा भावाने मी ते दोघं नडले म्हणून सोम नडला. ते दोघं नाही, ते दोघं आणि मी एकटा, बघू कोण कोणाला नडतो. कारण त्या दोघांचं नातं कसं होतं, ह्याला जाऊ देता गाईज. त्या दोघांचं नातं कसं होतं, हा वरच्या अंगाला राहायचा अर्जित सिंग, हा खालच्या वाडीत राहायचा. बरोबर. तर त्या दोघांची कशी जरा भांडणं झालीत. तेव्हा अर्जित सिंग माझी चांगला होता, तेव्हा मी गाणं बिणं नव्हतं बोलत. तर अर्जित सिंग म्हणजे ते परत एकत्र आले, मला धोका दिला. तर ते असू दे, ते असे येत जात राहतात. काय गाढवं बघू शकता तुम्ही, ते पुढं आहे. ओ वा, ते घाबरले कारण समोर वाघ आला ना, घाबरणार आहे. अरे वाघाचा रुतबा वेगळा आहे ना. तर गाईज ते दोघं एकत्र आले, मला धोका दिला अर्जित सिंगनी आणि मला चॅलेंज दिलं माझ्यासारखं गाणं बोलून दाखव. तर गाईज आज तुमच्या कृपेने, या सगळ्यांच्या कृपेने मी त्याच्यापेक्षा चांगलं गाणं बोलतो. आताच मी सादर केलं गाणं तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला आवडलं आहे. तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी गाईज गाणे बोलायचे पैसे घेत नाही. जरा गाणं बोलायचे पैसे घेत असतो तर आता माझ्याकडे, आता मी एक्सेसवरून नसतो, डिपेंडर असतो माझ्याकडं, पण मी पैसे घेत नाही. कारण काय तुमच्यासाठी आणि मी माझे 60-70 शब्द संपवून मी आता अंकुशच्या हवाले कॅमेरा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय असा आहे की ते दोघं नडले म्हणून हात त्या दोघांना नडला. जर सिंगिंग इंडस्ट्रीमधला कोण नडला, फॉर एक्झाम्पल नेहा कक्कर, तर तुझं नाव काय ठेवशील? नेहा कुकर, आपला सोम कुकर. हो नेहा कक्कर, ती नेहा कक्कर, मी सोम कुकर. आपलं नावाचा दशत. आणि काय मी त्यांना ओपन चॅलेंज करतो, माझ्यासोबत आवाजाला आवाज भिडवायचा असेल, सुराला सूर, तुम्ही बिंदास मी अंकुशचा तुम्हाला पत्ता देतो. आणि कुठचा पण भाई असू दे, कुठला पण डॉन, त्याच्या अंगात दम असा ना, अंकुशला फक्त मारून दाखवावी. त्याच्या अंगात दम, त्याच्या अंगात जीव, दम असा. चला म्हणजे मला मी मार खाल्ला तर हा काय बोलेल, मी कॉलेजला आहे, माझा क्लास आहे, मी नंतर येतो. म्हणजे मी जर मार खाऊन गेलो तरी पण चालेल. तर बस कॉमेडीचा विषय. आता जाऊ आपण एक हिडन स्पॉटला. तो हिडन स्पॉट काय होतं तुम्हाला बघण्यासाठी परत
तुम्ही ब्लॉग स्किप करू नका. तर बघा कंटिन्यू. आणि इथली वाईफ पण बघा एक नंबर वाटते. नारळी झाडे वगैरे तर खतरनाक आहे गाईज. जो लोकेशन तुम्हाला मी दाखवणार आहे त्या लोकेशनवरती आता आपण आलो आहे. आणि ह्या अशा सुंदरशा निसर्गातून वाट काढत आम्ही त्या स्पॉटपर्यंत पोचलो आहे. तर बघा दाखवतो तुम्हाला. ही आहे आपली वाशिष्ठी नदी. ओ ओ ओ ओ वाव. हळू 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 हळूहळू हलवा हो सोनियाचा वाळ. वाव स्पॉट बघा. राच पूर्ण काय जाता डायरेक्ट गाडी तुम्हाला वाटेल पार्किंगला जाणार पण नाही. गाडी डायरेक्ट पाण्यात. वाव. तिथला पुढला वाव. अरे होडी मस्त वाटतं ना. तर गाईज आता ज्या स्पॉटला आलो त्या स्पॉटचं नाव आहे म्हणजे इकडं वरती गाव करबवणे आहे. आणि करबवण्याच्या समोरच असं म्हणजे इथं त्या रोडने आल्यात की डायरेक्ट इथनं एंट्री करून डायरेक्ट हा स्पॉट आहे. तर ही खाडी आहे म्हणजे इकडून बोटी वगैरे तिकडे जातात. तर बादशाह लोकेशन. ओ हॅलो काही सांगा. या स्पॉटला तुम्ही फोटो काढू आणि जर पाठचं सगळं बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि तुझा फक्त टी शर्टचा कलर आणि पॅन्टचा कलर हे आला तर बघता फोटो तर काढ. आई शपथ लगेच हातबीत वरती आले ते. तर ताटरा ना जरा थांबा 2 मिनटं. तर काही झालं आमच्या इथलं एक्सप्लोर करायला एवढं काही खास नव्हतं कारण की पाणी खाली गेला होता. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो रिटर्न आमच्या घरी. तर चला जाऊया. तर आज जातोय कुठे जातोय हां आज जातोय जरा चहा वगैरे घेऊन केपीमध्ये केपीत नाही तर टेरव रोडला. तर तिथे जरा बसू आम्ही मित्र जरा खूप दिवस असं निवांत बसलो नाही. तर आज बसूया. आणि माझ्यासोबत भाई आहे. आणि आत्ता जातोय आम्ही चहा घ्यायला. चहा बी घेऊ. तू काय पिणार चहा की कॉफी. अवकात वाढली भाऊ. अवकात वाढली. पाणी वाटेल पण जाम अवकात वाढली. ठीक आहे तर जाऊ आता. आणि बघतो जर आपण तिथे गेल्यानंतर जर चहा संपली असेल तर काय करायचं भाऊ सांग मला. आपण चहा पाठवू. चहा संपली तर भाऊ कॉफी घ्यायची. साधा लॉजिक आहे. दूध घेऊ. कोजागिरी आताच झाले. काहीच आता आमचं प्लॅनिंग झालंय कॅन्सल. आम्ही जाणार होतो टेरेवला. तर आता आमचं प्लॅनिंग कॅन्सल होऊन आम्ही परत जातो आता केपीमध्ये. म्हणजे सारखं उठसूट आम्ही केपीमध्येच असतो. तर असं मला वाटतं की आपण केपीमध्ये एक जागा घेऊन छोटासा फ्लॅट बांधला पाहिजे. काय बोलतो भैया. कारण की काही झालं तरी आम्ही वर्क करायला केपीमध्येच असतो का. तर केपी एक अशी जागा आहे जिथं आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो. आणि केपीमध्ये सगळं व्ह्यू दिसतो चिपळूणचा. त्याच्यामुळे निसर्गा सोबत टाइम स्पेंड होतो. हा जर नेचरमध्ये तुम्हाला टाइम स्पेंड करायचा असेल तर केपी हा बेस्ट ऑप्शन आहे चिपळूणमध्ये तरी. आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना आणि क्लायमेट पण एक नंबर झाला गाईज. आजचं क्लायमेट काहीतरी वेगळंच झालंय बघा. वाव सी दिस नेचर. आणि इकडे केपी आहे. इकडे केपी कचरा प्रकल्प आहे. केपी म्हणजे तुम्हाला माहिती आहे केपी म्हणजे कचरा प्रकल्प. हा त्याला म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये केपी. तर तुका ऐकून घ्या. हा तर ऐका. आणि दुसरा विषय म्हणजे हे सगळे सोम अंड्या सूरज वगैरे पुढे गेलेत. मी पाठी आलोय कारण की चहा वगैरे आणायला गेलो होतो. तर आता आलो इथे. वाव क्लायमेट बघ असं झालं. लय वाढायला लागले का मला चहा नको मला हे नको. प्रत्येकाला अलग. मला हा बिस्किट पाहिजे. मला तो बिस्किट पाहिजे. हा असा विषय. तर चला हे बघा आपले फंटर. तर आता आलोय केपीत. आणि हे बघा प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आणि प्रत्येकाला वेगवेगळं पाहिजे. मला वाटतं 20 वरांची अंड्या आता खाली नाही बसायचंय. आता आपल्याला वरती बसायचंय. तू कशाला खाली गेलास. अरे ये चहा असू तुझ्याकडे. तो बोतल देत ना. तू पण त्याला दिलं आणि नंतर बोल की आणि काही खाली नाही बसायचं. तेच चुकलं माझं. तेच
आता आणले चहा. आणि एक विषय की अंडे आपल्याला सगळ्यांना चहा देणार कप मधून. आणि देताना इंग्लिशमध्ये बोलणार की तुम्ही ही घ्या चहा, मी तुमच्यासाठी स्पेशल कपामध्ये ओतून तुम्हाला दिले. हे वाक्य सॉरी अनिकेत इंग्लिशमध्ये बोलणार आहे. अनिकेत बोलशील ना? मी इंग्लिशच्या सरांना सकाळीच भेटलो. सर तुम्ही मला इंग्लिश का नाही शिकवलं? सर काय बोलतात तू वर्गातच बसायचा नाही. मग सरला बोलायचं ना, मी देतो होतो तिथे तुम्हाला शिकवायला यायचं. मी तुम्हाला पैसे भरले होते ना कॉलेजचे. गेला कशात? ह्याला ना माझ बोल ना हलगर्जीपणा. हलगर्जीपणा. शिस्त पद्धत. बेशिस्त असं पाहिजे का नको. तर आता माझी चहा पिऊन झाली. आणि हे आणलं होतं सोमसाठी. सोम तर काय आला नाही. आता आपण पिऊया. सोम थोडा वेळ देतोय. त्याला आल्यावर सांगायचं की जिरा सोडा नव्हता आणला. 2 आणले होते, दोन्ही सुरच प्यायला सांगायचं. हा काय पाहिजे आंटी तुला? नको तुला नको बोल. नको बोल पाहिजे. आणि फक्त कोल्ड कप तू तुला पाहिजे. ठीक आहे आपलं जाऊ का? आपल्या दोघांचं. दर फोड तिकडे देऊ नको अजिबात. तो घेल तुला. तो घेल. हे तुझ्या हातात पकड दाखव. मी बघतो. सॉरी नाही विश्वास नाही भाऊ. उडून दाखवतो ते असं ह्याच्यात. मी बघ रूप. अरे तसं नाही रे. अरे फोडू नको. बंद कर ना 2 मिनिट. अरे 2 मिनिटं बंद कर. मी उडून दाखवतो. अरे हे माझ्या हातात पकड बस. मला नको. अरे 2 मिनिटं दाखव. व्हिडिओ साठी कंटेंट देतोय रे. खोटं कशाला बोलू. दे तर मला पकड. अरे हा पकड रे. अरे हा पकड. थांबा 2 मिनिटं. थांब. सर उठ आधीच उठ. मारणार दे. ढवळून एवढं चांगला नव्हतं. दे सोम आला ना की त्याला सांगायचं दोन्ही नाही दोन्हीच्या दोन्ही सूरज पहिला सांगायचं. आपण नाही पहिला सांगायचं. घाबरतो काय? ठीक आहे. तुम्हाला सूरज समजलाच नाही रे. तर भाऊ तुझ्यासाठी आम्ही आणली होती. ह्याला बोल भाऊ लास्ट तरी सोमला ठेव. तुझाच घात तुला केला ना. तू उद्या पूर्ण ब्लॉग बघ. आणि कोण प्यायला आणि कोण नाही. डबल कोण प्यायला फक्त बघ तू. लास्टची बघ ना. हे बघ तेवढी जरी ठेवायची ना तर त्याकडे होती ना. तो थुकला त्याच्यामध्ये. मग तो ते पियाला. मी प्यालो. मी प्यालो. ह्याला विचार. नाही विचार टाकून दिली. बघितलं मग तू पियालाच कधी होती ती. अंकुश तुम लढते राहो मैं तुम्हारे साथ है. काय सांगितलं तुझं याला? तू आता त्याला काय बोललास? फेकून दिली. ऐकलं? चुकलेली फेकून दिली. अंकुश आपला भाव आहे तरी पण पुसलं तुला ते. नाही आयुष्य पण नाही का पुसलंय. ठीक आहे असू दे. तर आता येते होतं कबड्डीचा वार. भैया विरुद्ध सोम. तुला काय वाटतं? तू जिंकणार? कॉन्फिडन्स. तू जिंकशील की तो जिंकल? कोण जिंकल? मीच. त्याला आउट करू यायचं पहिल्या ह्याच्यातच. तुला काय वाटतं? मी हारणार आहे. त्याने आधीच हार मारला. पाहू पाहिजे ना आपण. ठीक आहे जाऊ दे. चला होऊ दे. कोण पहिली एंट्री मारणार? चल 1 2 3 स्टार्ट. ट्रायल एक्सरसाइज नव्हती. नाही पण तू पहिला करणार होतास ना याला. हा ठीक आहे 1 2 3 स्टार्ट. अरे कबड्डी बोल की ना भैया. कबड्डी बोल. कबड्डी. अरे बोल. दगड घे. आउट आहे. तू खरं सांग. अंकुश लागलाय की ना? तुझ्या पायाला लागलाय. लागला की ना? तुझ्या पायाला लागलाय. नाही लागलाय. की ना? तू त्याला बोल. तुझ्या आपली तो आहे. जिंकलो. आता तू एंट्री मार. काय आहे मॅच? काय आहे? अरे त्याची पण एंट्री होती की नाही? झाले 2 स्कोर माझा. आता हा 2 एंट्री मारणार. हा जाय जो खाली. नाही तेवढी नाही ही लाईन आहे. ही लाईन कबड्डी बोल सोम. ती पण माझी लाईन. हे काय झोपलास तरी जाशील. मग ही लाईन बाटली जाऊया ना बाटली. कबड्डी बोल. अंकुश फक्त जरा मोबाईल पकड. दे. दाखवतो कबड्डी. मी अर्धा अंकुश. तुला एवढा कॉन्फिडन्स होतं? 100%. सोम तू कबड्डी बोलत नव्हतास. हातान ना आपल्याला पाया नाही. थांब हातान नाही. मी पण हात मारले असते. अरे चल पकड सोम चल. आपटला मग आपला. शर्ट म्हटलं रे. कुठं बघू दे इकडं.
इकडे तिकडे तिकडे आई शपथ भाईने कालच नवीन शर्ट घेतला नव्हता. वागाशी नडला. तर हार मान चल. कोण मी? हा मोबाईल काय आहे का माझे 2 पॉईंट त्याचे 2 पॉईंट. जर त्याने अजून 2 राऊंड ऐक ना, अजून 2 राऊंड त्याने मारलं तुझी पॅन्ट पण फाडेल तो. चला बस. 450 रुपये डब्यात. काय करत होती तुला मी बोललो ना, तो खेळतो ना चांगला. हो नाईस. अजून 2 राऊंड जर त्याने मारला 100% तुझी पॅन्ट पिन फाडल्यानंतर. कालच तुझी शर्ट आणि पॅन्ट घेतली होतीस ना. तुला गरज का होती सांग मला. सर सांगा मी हारलो. चेंजला आता इथं आज मी एक सांगतो की भैयापेक्षा चांगला कबड्डी तर सोम खेळू शकतो. तुझ्या जागी तू सोमला घे आता. सोम तू माझ्या जागी माझा अकाउंट तू रिटायरमेंट घे आता. मी रिटायरमेंट घेतो. तर गाईज आता घरी आल्यानंतर समजले की मी ब्लॉगचा एंडच नाही केलाय आणि आता ब्लॉगचा एंड करतोय घरी. तर आणि एक दुसरी गोष्ट की मी आता गोप्रो घेतल्यामुळे माझं असं डिसिजन आहे की मी एक हेल्मेट घेऊन मोटो ब्लॉगिंग पण चालू करावे. तर तुम्हाला काय वाटतं, केली पाहिजे की नाही केली पाहिजे? आणि मोटो ब्लॉगिंगबद्दल मला काही एवढं काय स्पेशल नॉलेज नाही आहे. तर कसं आहे, एखादी गोष्ट जर करायला घेतली तर ती हळूहळू समजते. तर तसंच मी पण हळूहळू मोटो ब्लॉगिंग करायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. तर ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं करा. बाय.